पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो अवशिष्यत् सोऽस्म्यहम्. श्री एकनाथ संशोधन मंदिराच्या वतीनं आयोजित या प्रातिवार्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. संस्थेच्या शताब्दीच्या सांगतेच्या निमित्तानं आपण श्रीमद भागवतामधल्या दुसऱ्या स्कंधातल्या 9व्या अध्यायात आलेल्या चतुश्लोकी भागवताचा विचार करतो आहोत. या चतुश्लोकी भागवतावरती श्री एकनाथ महाराजांचं विस्तृत असं भाष्य आहे. ते स्वतंत्र असं भाष्य आहे आणि या प्रकरण भाष्यामध्ये नाथ महाराजांनी भगवंताने ब्रह्मदेवाला जो उपदेश केला त्या उपदेशाचं सार आणि उपदेशाचं वर्म आपल्यासमोर उलगडून दाखवलेलं आहे. या नाथ महाराजांच्या भाष्याचा, भगवंताच्या शब्दांचा आपण थोडासा विचार करतो आहोत. काल आपण त्या विचाराला प्रारंभ केला आहे. मंगलाचरणाचा विचार काल आपण बोलून दाखवला आहे. मंगलाचरण म्हणजे काय आहे, मंगलाचरण कशाकरता करायचं असतं, या गोष्टीचा विचार थोडासा विस्तारानं काल आपण पाहिला. आणि या मंगलाचरणामध्ये नाथ महाराजांनी परमात्म्याला, गणपतीला वंदन केलं. त्यानंतर नाथ महाराजांनी शारदेला वंदन केलं. त्यानंतर नाथ महाराजांनी एकवीरेला वंदन केलं, सज्जनांना वंदन केलं आणि आपल्या सद्गुरूंचं विस्तारानं नमन करून नाथ महाराज या सगळ्या भाष्याकडे प्रवृत्त होतात. आपण त्याचा विचार थोडासा करणार आहोत. नाथ महाराजांनी या भाष्यामधून जे सांगितलं, नाथ महाराज जे बोलले, त्या संबंधातला विचार आपला चालू आहे. मंगलाचरण झाल्यानंतर या एकूण चतुश्लोकी भागवताचा विचार करत असताना आपण काय स्वरूपामध्ये त्याचा विचार करावा, काय स्वरूपामध्ये आपल्याला ते कळावं, याच्याकरता थोडासा विकल्पानं विचार आपण थोडासा मांडला होता की या चतुश्लोकी भागवतामध्ये 4 श्लोकामध्ये 4च विषय आपल्यासमोर आहेत. 4च विषय आपल्याला विचारात घ्यायचे आहेत चतुश्लोकी भागवतात. या 4 श्लोकामध्ये भगवंताने ब्रह्मदेवाला कशाचा उपदेश केला, तर भगवंताने 4 संकल्पना ब्रह्मदेवाच्या समोर स्पष्ट केल्या. एक संकल्पना आहे ती माया म्हणजे काय, एक संकल्पना आहे ती सत्य म्हणजे काय, एक संकल्पना आहे ती जगत म्हणजे काय आणि एक संकल्पना आहे ती आत्मा म्हणजे काय. सत्य सांगणं, माया सांगणं, जगत सांगणं आणि अंततोगत्वा आत्मा हे काय आहे हे सांगणं, एवढाच हा चतुश्लोकी भागवताचा विषय. हा विषय भगवंतानी का बोलून दाखवला, याच्या मागची जी पूर्वपीठिका आहे ती थोडीशी आपल्याला बघता आली पाहिजे. या सगळ्यातून भगवंतानी त्याचा जो कथा संदर्भ आहे तो नाथ महाराजांनी विस्ताराने आपल्याला सांगितला आहे. नाथ महाराजांनी त्या संबंधामध्ये विचार करताना असं सांगितलं की भगवान आणि ब्रह्मदेव या दोघांमध्ये जो संवाद झाला त्या संवादाचा थोडासा बारकाईनं विचार नाथ महाराजांनी केला आहे. ब्रह्मदेव हे भगवंतापासून निर्माण झाले. भगवंताच्या नाभिकमलातून भगवंताची उत्पत्ती मानली जाते. भागवतामध्ये किंवा पुराणांमध्ये काय आहे, सर्ग आणि विसर्ग अशा 2 संकल्पना येतात. भागवताच्या 3ऱ्या स्कंधापासून सर्ग काय, पुराणांचा विचार करत असताना पुराणाची जी काही लक्षणं सांगितली जातात त्याच्यात पुराणाचं लक्षण वेगळं आहे ज्याच्यामध्ये 5च लक्षणं येतात आणि महापुराणाचं लक्षण वेगळं आहे ज्याच्यामध्ये 10 लक्षणं येतात. त्याच्यातल्या भागवत म्हणजे महापुराण आहे आणि त्या महापुराणाची लक्षणं सांगत असताना सर्ग विसर्ग ही लक्षणं सांगितली गेली जी 2ऱ्या स्कंदाच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये सर्ग आणि विसर्ग, मला पुढे जायचं नाही. भागवताचं चिंतन करताना श्रीमद भागवताचं काय आहे की भागवताचा पहिला स्कंध हा अधिकार स्कंध आहे, भागवताचा 2रा स्कंध हा साधन स्कंध आहे आणि भागवताच्या 3ऱ्या स्कंधापासून ते भागवताच्या 12व्या स्कंधापर्यंत हे जे 10 स्कंध आहेत
या 10 स्कंधामध्ये प्रत्येक एका स्कंधामध्ये महापुराणाचं एक एक लक्षण भागवतांनी व्यक्त केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सर्ग आहे, विसर्ग आहे, उती आहे वगैरे वगैरे, ईशानुकथा आहे, आश्रय आहे वगैरे, मुक्ती आहे, आश्रय, हे सगळे स्कंद, सगळी लक्षणं त्या 10 स्कंधामधून व्यक्त झाली. त्याच्यातला जो 3रा स्कंध आहे तो सर्ग नावाचं लक्षण घेऊन प्रकट होतो. याच्यामध्ये सर्ग आणि विसर्ग हे या ज्या 2 संज्ञा वापरल्या गेल्या आहेत, मी हे कशाकरता सांगतोय, म्हणजे भागवत सांगावं हा हेतू नाही आहे माझा हेतू असा आहे की ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंतापासून झाली, सर्ग आणि विसर्ग याच्यामध्ये, आणि मग ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली. पहिल्यांदा ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवाच्या नंतर मग सगळ्या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली असा विचार आपण नेहमी ऐकतो. ब्रह्मदेवानी परमात्म्याने जे निर्माण केलं, परमात्म्याने स्वसत्तेनं स्वपासून जे काही निर्माण केलं तो सर्ग असतो, जिथं पंचमहाभूताचा कोणताही संबंध नसतो. आणि ब्रह्मदेवानी जे निर्माण केलेलं असतं त्याच्यापासून जे निर्माण होतं त्याला विसर्ग असं म्हणतात. सर्ग आणि विसर्गामध्ये एवढा फरक आहे. जे पंचमहाभूताशिवाय बनतं त्याला सर्ग म्हणा, आणि जे पंचमहाभूतापासून बनतं त्याला विसर्ग म्हणा. पंचमहाभूताशिवाय म्हणजे पंचमहाभूताचा संबंधच नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. पंचमहाभूताच्या पंचीकरणा वाचून जे निर्माण होतं त्याला सर्ग म्हणतात, आणि पंचमहाभूताच्या पंचीकरणापासून जे निर्माण होतं त्याला विसर्ग म्हणतात. अपंचीकृत पंचमहाभूत आणि पंचीकृत पंचमहाभूत असा सर्ग आणि विसर्गातला अंतर आहे असं सांगता येऊ शकतं आपल्याला. अपंचीकृत पंचमहाभूतापासून जे बनतं त्याला सर्ग म्हणा, आणि पंचीकृत पंचमहाभूतापासून जे बनतं त्याला विसर्ग म्हणा. काय झालं की नाथ महाराजांनी ती कथा आपल्यासमोर थोडीशी स्पष्ट रूपानं सांगितली. भगवंताच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव निर्माण झाले. नाभिकमलामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेवाने विचार केला, अरे आपण कुठून निर्माण झालो, काय झालं, थोडासा स्वचा विचार करायला पाहिजे. असं म्हणून ब्रह्मदेवाने पहिल्यांदा स्वतःचा विचार करायला प्रारंभ केला की बाबा आपण निर्माण झालो, आता निर्मिती झाली तर कुठून झाली, आईबाप कोण आहेत आपले, कशाकरता आपल्याला निर्माण केलं गेलं, याचा विचार करताना, स्वतःचं मूळ शोधत असताना या ब्रह्मदेवाने त्या नाभीतून निर्माण झालेल्या कमलाच्या मुळाशी जाऊन आपलं मूळ कुठं आहे, मूळ काय आहे, आपलं मूळ कशात आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. माणसाची एक प्रवृत्ती असते. आता मी माणसाची म्हणतो हे आपण समजून घ्यायचं आहे. ब्रह्मदेवाचा विचार आहे पण मी थोडंसं त्याला सामान्य करण्याचा प्रयत्न करतो. काय असतं, कुठेतरी मूलग्राही विचार करण्याची प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी असतेच असते. तुम्ही बघा, एखादी घटना घडली की मनुष्य ती घटना काय घडली याचा विचार करताना घटनेचा तेवढा विचार करत नाही जेवढा विचार या घटनेच्या मागे असणाऱ्या कारण परंपरेचा करत असतो. एखादा मनुष्य आपल्याला बोलून गेला, एखाद्या माणसाचं आपलं भांडण झालं, एखादा मनुष्य आपल्या घरी येऊन आपली स्तुती करून गेला, त्याने काय शिव्या दिल्या याचा विचार करण्यापेक्षा याने शिव्या देण्याचं कारण काय आहे याचा पहिला शहाणा मनुष्य विचार करेल की नाही. तो मला रागावतो किंवा तो माझी स्तुती करतो. एखादा मनुष्य येऊन माझ्या घरी येऊन माझं वर्णन करून गेला, तुम्ही फार चांगले आहात, तुम्ही फार सज्जन आहात, तुम्ही चांगलं प्रवचन करता, तुम्ही असं आहे, तुमचं तसं आहे, हे आहे ते आहे, तुम्ही दिसायला देखणे आहे, तुम्ही स्वभावाने चांगले आहेत, काहीतरी माझी स्तुती करून जाईल. आणि करून गेल्यानंतर मी जर त्या स्तुतीतच अडकत असेल, बघा मला लोक किती माझा गौरव करतात, तर माझ्यासारखा वेडा या जगात दुसरा कोणी. शहाणा मनुष्य पहिल्यांदा काय करेल, अरे या माणसाने आपल्या घरी येऊन आपली स्तुती करून जाण्याचं कारण काय, कशा करता. मग काहीतरी मनामध्ये विकल्प येतात. एकतर याचं काहीतरी काम माझ्याकडे असलं पाहिजे, नाही तर याला कुणीतरी काहीतरी सांगितलेलं असलं पाहिजे, याचा काहीतरी स्वार्थ याच्यात असला पाहिजे, नाही तर यांनी खरंच मला कुठेतरी माझं प्रवचन ऐकलेलं असलं पाहिजे, नाही तर खरंच याला मी आवडलेलो असलं पाहिजे. काहीतरी कारणं त्याची शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करेल की नाही. मनुष्य शिवी देऊन गेला, मनुष्य विचार करेल काय याचा आपला संबंध नाही, काही भांडण झालं नाही, काही मारामारी नाही, तरी याने आपल्याला शिव्या द्याव्यात, काय कारण आहे बाबा. मग मनुष्य विचार करेल, आले याला कुणीतरी माझ्याबद्दल सांगितलेलं असलं पाहिजे,
कदाचित याचं बोलणं याचं नाही, दुसरं कुणीतरी याच्या मुखातून माझ्याबद्दल वदवून घेत असलं पाहिजे, याचं काहीतरी माझ्याशी पूर्वजन्मीचं भांडण असलं पाहिजे, कधीतरी आपल्या नकळत आपल्याकडून याचा काहीतरी गुन्हा घडलेला असला पाहिजे. मनुष्य काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो, काही ना काहीतरी. मूलग्राही विचार करण्याची प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी स्वाभाविक असतेच. फक्त प्रत्येक वेळेला त्या मूलग्राही विचाराचा किंवा त्या विचाराचा फारसा आपण विचार न करता, फार त्याच्या मागे न जाता वरवर समाधान करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण विचारी मनुष्य नेहमी आतपर्यंत जाऊन त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमी हे ऐकतो की तत्त्वज्ञान आम्ही ऐकलं, आम्ही तत्त्वज्ञान श्रवण केलं, हे याचं तत्त्वज्ञान आहे. हा तत्त्वज्ञान शब्द याच अर्थाने आहे. तत्व या शब्दाचा अर्थ आहे कारण. तत्व म्हणजे मूळ, तत्व म्हणजे कारण, याच अर्थाने तत्व शब्द वापरला जातो. आणि तत्वाचं होणारं ज्ञान जे आपल्याला, म्हणजे मुळाचं ज्ञान जे आपल्याला करून देतं त्यालाच तत्वज्ञान असं म्हणतात. तत्वज्ञान म्हणजे एवढंच आहे, मुळापर्यंत जाण्याचा माणसाने विचार केला पाहिजे. ब्रह्मदेवाने विचार केला, आपण जन्माला आलो, कुठून जन्माला आलो याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून त्या नाभीतून निर्माण झालेल्या कमलाचा शोध घेण्याकरता तो ब्रह्मदेव आतमध्ये उतरला. पुष्कळ वेळ त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. नाथ महाराजांनी सांगितलं 1000 वर्ष त्यांनी त्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही कळलं नाही. काही कळलं नाही म्हणल्यानंतर त्याला थोडंसं भ्रमिष्टपणा आला. काय चाललं आहे हे काही कळत नाही. जसं जसं आत जावं तसं तसं आपल्याला अजूनच काहीतरी वेगळं दिसायला लागलं आहे. आत जावं तसं तसं आणखीनच काही वैभव दिसायला लागलं आहे. आपल्याला असं वाटत होतं की आपणच एक आहोत, पण हे ब्रह्मांड आहे, पण अशी अनंत ब्रह्मांड खाली जाता जाता आपल्याला दिसायला लागली आहेत. ब्रह्मदेवाला काही कळेन असं झालं, थोडं भ्रमित झाला आणि त्या ब्रह्मदेवाने विचार केला की काहीतरी केलं पाहिजे. त्याने भगवंताची प्रार्थना केली. स्वाभाविक आहे, या कथा अशाच असतात, या कथा हा इतिहास आहे, त्यामुळे या कथा अशाच आहेत. त्यांनी भगवंताचं स्मरण केलं. भगवंताने त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर मग ब्रह्मदेवाने भगवंताला विचारलं की देवा हे काय आहे, मला कळत नाही आहे. तुम्ही मला जन्माला घातलं आहे, तुम्ही मला निर्माण केलं आहे, पण हे सगळं कुठून आलं आहे, काय आलं आहे, मी काय करायचं आहे, काय माझा हेतू काय आहे, किंग कर्तव्य मूढ मी झालेलो आहे, मला काही कळत नाही आहे. मला काहीतरी उपदेश करा की जेणेकरून मी माझ्या जीवनाचं सार्थकत्व करून घेईन, जेणेकरून माझ्या जीवनाचा हेतू काय आहे हे मला कळेल, जेणेकरून या सगळ्या हेतूच्या पलीकडे जाऊन स्वजीवनाची धन्यता, हा जो मानवी जीवनाचा स्वभाव मानला जातो तो मला प्राप्त होईल, याच्याकरता मला काही उपदेश करा असं सांगितलं आहे. काही ठिकाणी भागवतामध्ये आणि श्रीमद भागवतामध्ये बघितलं आणि आणखीन एका पुराणामध्ये, पद्मपुराणाच्या एका ह्याच्यामध्ये बघितलं तर आणखीन एक वेगळी कथा येते. ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपल्याला काही कळत नाही आहे, मग काय करावं, याच्याकरता आपण शोध घ्यावा. म्हणून शोध घ्यायला लागला, काही कळालं नाही. मग त्याला असं वाटलं की थोड्या वेळ डोळे मिटून आपण ध्यान करावं, अंतर्मुख व्हावं. कदाचित बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातात. म्हणून डोळे मिटून थोडासा अंतर्मुख झाला आणि तेवढ्यात आकाशवाणीनं त्याला व्यंजनातलं 16वं आणि 21वं अक्षर कानावर पडलं, असं भागवतानी म्हटलं आहे. 16वं अक्षर, आता व्यंजन त्याच्यातलं 16वं आणि त्याच्यातलं 21वं, आता हे कुठं सांगत बसा असं आहे. आपली व्यंजनं जर आपण बघितली तर स्वर सोडून द्या. आपल्याकडे 52 वर्णाचा विचार आहे, त्याच्यातल्या स्वरांचा विचार सोडून द्या. जी व्यंजनं बाजूला राहतात त्याचे वर्ग आपल्याकडे केले गेले. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. या प्रत्येक वर्गामध्ये काही व्यंजन आहेत. क, च, ट, त आणि प अशी 5 व्यंजनं प्रत्येक वर्गात आहेत. आणि क, च, ट, त आणि प या 5 व्यंजनामध्ये क, ख, ग, घ, ङ अशी 5 आहेत. म्हणजे 5, 5, 25 अशी एकूण व्यंजनं आपल्या हातामध्ये येतात. तर याच्यातलं 16वं व्यंजन आणि 21वं व्यंजन असा विचार करायचा आहे. आता 16वं म्हणजे मोजा, 15 मोजा. 15 म्हणजे पहिले 3 वर्ग सोडून द्या. क, च, ट ही 3 वर्ग सोडून द्या, म्हणजे 15 गेली. क वर्ग सोडा, च वर्ग सोडा, ट वर्ग सोडा, 15 गेली. 16वं त हे हातात येतं आणि त्याच्यानंतर येतं ते 21वं. त नंतर पुढं त, थ, द, ध, न ही 5 20 झाली आणि 21वं व्यंजन हातात येतं प. त आणि प, त प
एवढं कानावर पडलं. ब्रह्मदेवाच्या कानावर पडलं 16वं आणि 21वं व्यंजन. त आणि प, तप एवढं कानावर पडलं. मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आपल्याला तप करण्याची आज्ञा झाली. का बाबा? नाथ महाराजांनी त्याच्यावर चांगलं भाष्य केलं आहे. तपाचं एवढं महात्म्य तुम्हाला इतर ठिकाणी कुठंच दिसणार नाही. तप कसं, तप कोणतं, तप काय, याचा पूर्ण खुलासा आपल्याला चतुश्लोकी भागवतामध्ये नाथ महाराजांनी केलेला दिसतो. संत वाङ्मयामध्ये तपाच्या संबंधानं एवढा विस्तार कुठेच दिसणार नाही. ज्ञानोबारायांनी तपाचं चिंतन केलं आहे, नाही असं नाही. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचा विचार सांगत असताना तपाचा विचार केला की नाही, तर केला. तप काय आहे? ज्ञानोबारायांनी तपाची व्याख्या करताना एकाच ओवीमध्ये व्याख्या केली. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. संपलं. ज्ञानोबाराय तपाबद्दल एवढंच बोलतात. तप म्हणजे काय आहे? आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता, म्हणजे स्वस्वरूपाच्या ज्ञानाकरता आपल्याला आटणी झिजवावं लागतं. काय झिजवावं लागतं? प्राण, इंद्रिय आणि शरीर हे झिजवणं याला तप असं म्हणतात. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता प्राण, इंद्रिय आणि शरीर हे झिजवणं याला तप असं म्हणतात. हे ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं. आता मग त्याच्याकरता इंद्रिय झिजवणं म्हणजे काय, प्राण झिजवणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये ते झिजवायचं म्हणजे नेमकं कसं झिजवावं लागतं. जसं एखादं चंदनाचं खोड घासून घासून झिजवलं जातं तसं शरीर झिजवायचं आहे का, नेमकं झिजवणं या शब्दाचा अर्थ काय आहे वगैरेचा विस्तार आपल्याला नंतर करता येईल. पण आपला मुख्य मुद्दा तो नाही आहे. त्याने सांगितलं तप करा. मग आता तप करा म्हणल्यानंतर तप करा. कशा करता तप करायचं असतं? आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता करायचं असतं. कोणतंही तप जे केलं जातं त्या तपामध्ये 2 प्रकार पडतात. एक सकाम असतं, दुसरं निष्काम असतं. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता केलेल्या तपाला निष्कामच म्हटलं जातं. भले त्याचा हेतू जरी सिद्ध झालेला असला तरी त्याला निष्काम असंच म्हटलं जातं. आता हे निष्काम तप करा म्हणजे काय करा? बऱ्याच वेळेला काय होतं, अमक्या देवाला मारण्याकरता राक्षसांनी तप केलं, तमक्या राक्षसाला मारण्याकरता देवानी तप केलं, हे आपण ऐकतो. हे काय? ही सकाम तप झाली. या तपाचे हेतू फार मर्यादित आहेत. तेवढ्या एका विशिष्ट कामाकरता, कारणाकरता केलं गेलेलं तप, ते कारण सिद्ध झालं, ते काम संपलं. त्या तपाचा तप म्हणून वेगळा काही उपयोग मानवी जीवनाला होत नाही, काही होत नाही. पण आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता केलेल्या तपाचा विचार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला ते तप जरी आम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारं ठरलं नाही तरीसुद्धा ते तप वाया जात नाही. निष्कामतेने केलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. सकाम गोष्ट लवकर वाया जाण्याची शक्यता असते. सकाम लवकर वाया जातं. सकाम तप केलं, तेवढ्या पुरतं केलं, समजा ते करता करता मरण आलं, गेलं, पुन्हा ते नव्यानं सुरू करावं लागतं. मागच्या तपाचा तसा उपयोग होत नाही. पण आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता जे तप केलं जातं त्या तपाचा विचार केला तर ते तप करताना जरी मध्ये मरण नावाचा प्रतिबंध आला तरी नंतर प्राप्त होणाऱ्या जन्मामध्ये त्या तपाचा मागचा भाग वाया जात नाही. आपल्याला तिथून पुढे त्याचा फायदा होतच राहतो. निष्कामतेने केलेली साधना वाया जात नाही. सकामतेला कदाचित वाया जाण्याची शक्यता राहते, पण निष्काम साधना कोणती वाया जात नाही. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता तप करायचं ठरलं, तप करा एवढीच आज्ञा ब्रह्मदेवाला मिळाली. ब्रह्मदेवानी तप करायला प्रारंभ केला. कशाकरता करायचं आहे? परब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता. परब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, परमात्मा प्राप्त व्हावा याच्याकरता, परमात्म्याचं दर्शन व्हावं याच्याकरता. अरे मग परमात्म्याचं, माझी शंका काय आहे? मी कुठून निर्माण झालो? माझी शंका काय आहे? माझ्या जन्माचा हेतू काय? माझी शंका काय आहे? जन्माला येऊन मी काय करावं? या माझ्या शंका आहेत. आणि मला साधन काय सांगितलंय? तप करा. आणि तप कशा करताय? आत्मज्ञानाकरता, परब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता. अरे मग या सगळ्या प्राप्तीतून माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळतीलच असं नाही. मला अंततोगत्वा तिथपर्यंत जायचं आहे. मग हे मला का सांगितलं असेल? का सांगितलं असेल? तप करायला का सांगितलं? माझे प्रश्न फार साधे आहेत आणि मला सांगितलंय तप करा. आणि तप करायचं आहे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता, भगवत दर्शनाकरता. मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं
की भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा ठेवून आपण तप केलं पाहिजे अशी जरी आपल्याला आज्ञा झालेली असली तरी याचा अर्थ असा आहे की त्या भगवंताच्या दर्शनातच आपल्याला या प्रश्नाची उत्तरं मिळत जातील. मी कोण आहे, कुठून आलो, कशा करता आलो, हे प्रश्न माणसाला पडले पाहिजेत. पडतातही, नाही असं नाही, पडले पाहिजेत. कोण आहे बाबा मी, कशा करता मी इथं जन्माला आलो, काय काम आहे माझं, मी काय करतो आहे, हे प्रश्न माणसाला पडावेत. आपल्या जीवनाचं साध्य माणसाच्या डोळ्यासमोर नित्य जागं असावं. काय करायचं आहे माहीत नाही, कशा करता आलाय माहीत नाही, कधीपर्यंत राहायचं आहे माहीत नाही, कधी जायचं आहे माहीत नाही, मग करायचं आहे काय माहीत नाही. काय करायचं आहे असलं जन्म घेऊन? एखाद्या प्राण्याला, मनुष्य तर प्राण्याला विचारलं तर त्यालाही कळत नाही. पण हे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजे. शास्त्राची ही भूमिका आहे की हे प्रश्न माणसात काय होतं. मी याच्याकरता दृष्टांत सांगतो की बऱ्याच खेड्यामध्ये काय होतं की गावाची एक रचना असते, एक वेश असते, वेशीच्या आत एखादं मारुतीचं मंदिर असतं, आतमध्ये गाव वसलेलं असतं, पलीकडच्या बाजूने एक वेस असते, त्या वेशीच्या आत एक मारुतीचं मंदिर असतं, असे साधारण गावाची रचना असते. ते वेशीच्या आत जे मारुतीचं मंदिर असतं ना, त्या मंदिराच्या पारावर गावातले लोक सकाळ संध्याकाळ बसत असतात. प्रत्येकच गावात असतात. आता शहरात राहतो आपण, वेस वगैरे काही फारसं आपल्याला लक्षात येणार नाही, तरी जुन्या लोकांना साधारण माहिती आहे या मारुतीच्या पारावर लोक बसलेले असतात. मग वेशीतून एखादा मनुष्य आत आला की मग त्याची चौकशी सुरू होते की कोण आहेत तुम्ही, कुठल्या गावाहून आलात, गावात कुणाकडे आलाय, त्यांचा तुमचा काय संबंध आहे म्हणून त्यांच्याकडे आलाय, तुला काय करायचं आहे. पण ते वेशीवरच्या लोकांना काहीच करायचं नसतं, पण सगळं करायचं असतं. ते विचारतात इथं कुणाकडे आलाय मग तुम्ही, मग ह्यांचं तुमचं काय नातं आहे, त्यांच्याकडे आलाय, बरं मग आता इथं किती दिवस मुक्काम आहे तुमचा, मग आता इथून पुढं कुठं जायचं आहे, मग त्या गावाला किती दिवस राहायचं आहे, मग असं करत करत आपल्या गावाला कधी जायचं आहे. माणसं विचारतात की नाही. अपेक्षा इतकीच आहे, हे प्रश्न दुसऱ्याला विचारण्यापूर्वी कधीतरी स्वतःला विचारावे. कोण आहेत आपण, कुठून आलो, इथं ज्यांच्याकडे आलो त्यांचा आमचा संबंध काय, इथं किती दिवस मुक्काम, इथून पुढं कुठं जायचं आहे, जिथं जायचं आहे तिथं किती दिवस मुक्काम. असं करत 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 आमच्या मूळ गावाला म्हणजे आमच्या मूळ स्वरूपाला कधी जायचं आहे, हे प्रश्न आपल्याला कधीतरी विचारता आले पाहिजे. हे प्रश्न विचारावे. आपल्या जन्माचे हेतू निदान आपल्यासमोर तरी स्पष्ट असावेत. लोकांनी आपल्याला येऊन दाखवून देऊ नये, तू ह्याच्याकरता जन्माला आलायस, लोकांनी सांगू नये. आपल्याला कळावं साधारणपणाने आपला जन्म ह्याच्याकरता आहे. ब्रह्मदेवाला असं वाटलं आपल्याला हे सगळं जन्माला तरी घातलं आहे, पण तप केल्याने काय होणार आहे, भगवत प्राप्ती होईल. भगवंताची प्राप्ती कशाकरता हवी आहे. मग त्याच्या लक्षात आलं की ज्या अर्थी भगवत प्राप्ती करता तप सांगितलं आहे त्या अर्थी आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं भगवंताकडून आपल्याला मिळतील. आणि मग भगवंताचं ते तप ब्रह्मदेवाने सुरू केलं. सुरू झाल्यानंतर कालांतराने भगवंताचं दर्शन झालं. भगवंताने अतिशय सुंदर रूप धारण करून ब्रह्मदेवाला दर्शन दिलं. भगवंताचा पुष्कळ धावा वगैरे झाला, तप झालं. ते झाल्यानंतर भगवंताने दर्शन दिलं, कृपा झाली. आणि भगवंताची ती कृपा झाल्यानंतर ब्रह्मदेवाने सगळे प्रश्न विचारले. भगवंताने त्याला उत्तरं दिली. त्या उत्तरामध्ये आपल्या जीवनाचे हेतू काय आणि आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेकरता कोणता विचार करायला हवा याचा विचार करत असताना भगवंतानी या 4 श्लोकामधून ब्रह्मदेवाला काही ज्ञान दिलं. ते चतुश्लोकी भागवत आहे. थोडासे त्याचा इतिहास पूर्वपीठी काय तेवढ्याकरता मी आपल्यासमोर हे सगळं बोललो. आता गंमत काय, याच्यामध्ये नाथ महाराजांनी मात्र ज्या भावछटा निर्माण केल्या आहेत त्या फार सुंदर आहेत. मी जी पार्श्वभूमी विचाराची किंवा कथेची आपल्याला सांगितली ती फार ढोबळपणाने सांगितली, पण नाथ महाराजांनी फार विस्ताराने याचा विचार केला. ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या विचारांची कल्लोळं ही नाथ महाराजांनी ज्या पद्धतीनं मांडली आहेत तशा आपल्याला भागवताच्या कुठल्याही टीकेमध्ये दिसणार नाही. अगदी श्रीधरी टीका जरी आपण बघितली तरी सुद्धा या चतुश्लोकी भागवतावर तत्वदृष्टीने आपल्याला श्रीधरी उपयुक्त ठरते. पण नाथ महाराजांनी त्याचं जे वातावरण निर्माण केलं आहे ते फार सुंदर वातावरण निर्माण केलं आहे. भगवंताचं चिंतन सुरू केलं पण लगेच परमात्म्याची प्राप्ती झाली नाही.
का झाली नसेल याचं कारण सांगताना नाथ महाराजांनी एक चित्तशुद्धी नावाचं कारण सांगितलं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आपण जेव्हा एखादं कार्य हातात घेतो आणि आपल्या अपेक्षित कालापेक्षा अधिक काल जर आपल्याला त्याच्याकरता लागत असेल तर काल सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला माणसं त्याचा नाद सोडून देतात. आपल्याला हवं ते आपल्याला मिळत नाही, वेळ जास्त लागतोय, द्या सोडून, दुसरं काहीतरी बघा. साधनांतरामध्ये माणसाची प्रवृत्ती जी होते ती बहुतांश वेळेला या कारणामुळे होते. आपण मानसशास्त्र बघा, ज्ञानाकडे प्रवृत्त झालेला मनुष्य ज्ञान माध्यम सोडून देऊन दुसऱ्या कुठल्या तरी भक्ती नावाच्या साधनेकडे का प्रवृत्त होतो? कारण त्याच्या हे लक्षात येतं की ज्ञान करतोय आपण, पण कळत काहीच नाही आहे, मग द्या सोडून. गंमत काय होते, म्हणजे थोडंसं स्पष्ट बोलतोय, अडचण काय होते, साधनेमध्ये दोष शोधण्यापेक्षा ती साधना करणारा मी याच्यामध्ये काय दोष आहेत हे शोधण्याकडे माणसाची सहजासहजी प्रवृत्ती होत नाही. मला कळत नाही, एखादी गोष्ट आहे मला कळत नाही आहे, मला कळत नाही म्हणजे ते चुकलेलं असलं पाहिजे असा विचार मनुष्य जेवढ्या प्रबलतेनं करतो त्याच्यापेक्षा ज्या अर्थी मला कळत नाही आहे त्या अर्थी माझा अभ्यास कमी पडतो आहे हे प्रांजळपणाने मान्य करणं माणसाला सहजासहजी शक्य होत नाही. आपल्याला कळत नाही ना, मग आपला अभ्यास वाढवला पाहिजे. मला कळत नाही तर ते चुकलेलं असलं पाहिजे. हे असं का, काय माहिती, हे चुकलेलं आहे. काय माहिती आहे म्हटलं की ते चुकलेलं असतं, पण मला माहिती नाही याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडतो आहे. आपल्या अनेक परंपरा, आपल्या घरामध्ये अनेक आपले कुळधर्म, कुळाचार बऱ्याच वेळेला बंद पडतात आणि मग माणसं म्हणतात काय ठेवलं आहे त्या कुळाचारामध्ये आणि कुळधर्मामध्ये अडकून पडायचं आहे. काय ठेवलं आहे हा मुद्दा नाही आहे, तू त्याचा शोध घेऊ शकत नाहीस, हा तुझा कमीपणा तू कबूल करत नाही आहेस. आम्ही त्याचा शोध घेत नाही आहोत, कारण का आम्हाला ते कळत नाही म्हटल्यानंतर आमच्या बुद्धीची न्यूनता आम्ही मान्य करण्यापेक्षा आम्हाला ज्या अर्थी ते पटत नाही आहे त्या अर्थी ते चुकलेलं असलं पाहिजे याच्यावर आमचा जोर जास्त असतो. वेदाच्या बाबतीत असंच झालं आहे, शास्त्राच्या बाबतीत असंच झालं आहे. आपल्या बुद्धीची न्यूनता ही आपल्याला मान्य करता आली पाहिजे. एखादा विद्यार्थी आहे, गणित सोडवतोय, 6वी 7वीच्या वर्गात आहे, त्याला गंमत म्हणून शिक्षकांनी 10वीचं गणित दिलं आहे. 6वीच्या विद्यार्थ्याला 10वीचं गणित येईल का? येणार नाही. मग हे आपल्याला समजत नाही आहे म्हणून त्या मुलांनी असं म्हणावं का की काही नाही, हे मला कळत नाही असं नाही आहे, हे गणितच चुकीचं आहे, असं नाही आहे. तू 6वीत आहेस ही तुझी अडचण आहे, गणित 10वीचं आहे, तू 6वीत आहेस, तुला अजून 4 वर्ष अधिक तुझी बुद्धी प्रगल्भ करून घ्यावी लागेल, तेव्हा तुला हे गणित सुटेल. गणित चुकीचं आहे म्हणावं का मी 6वीत आहे हे कबूल करावं? मी 6वीत आहे हे कबूल करण्याचा प्रांजळपणा माणसाकडे असला पाहिजे, तो सहसा नसतो. म्हणून नाथ महाराजांनी याच्यावर जोर देऊन सांगितलं, ब्रह्मदेवाला आपल्यासमोर ठेवून सांगितलं. ब्रह्मदेवाने तपाला प्रारंभ केला पण भगवंताची प्राप्ती झाली नाही आणि मग ब्रह्मदेवाने हा विचार केला, मी ब्रह्मदेव आहे, सृष्टीची उत्पत्ती आत्तापर्यंत अनेक वेळेला मी केलेली आहे, पण मला भगवंताची प्राप्ती होत नाही. काय अडचण आहे? साधन बरोबर आहे, साधन करण्याचा हेतूही बरोबर आहे, शुद्ध आहे. मग साधन जर योग्य आहे, साधक जर उपलब्ध आहे, साधकाचा हेतू जर शुद्ध आहे, तर साधनेचं फल का मिळत नाही आहे? याचा शोध घेताना ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्या चित्तामध्ये अशुद्धता आहे, आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे, कुठेतरी अशुद्धी आहे. मग चित्त शुद्ध करण्याचे उपाय काय याचा शोध घ्या. मग चित्तशुद्धी करता काही कर्म करा, निष्काम कर्माचरण करा, हे जसं काही साधन सांगितलं जातं तसं आत्तापर्यंत, आता तर सृष्टीची उत्पत्ती व्हायची अजून, मी फक्त नाभिकमलातून उत्पन्न झालेलो आहे, मग आता आपल्याला निष्काम कर्माचरणाची संगती लावता येईल का? लावता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? मग विचार करताना त्याच्या लक्षात आलं, चित्तशुद्धी करता एक फार चांगला उपाय आहे, तो म्हणजे अनुताप. आपल्या अंतःकरणामध्ये होणारा अनुताप. आपण आत्तापर्यंत जो वेळ वाया घालवला, आत्तापर्यंत जो विचार वाया घालवला, आत्तापर्यंत जे जीवन जगलो त्या सगळ्या जीवनाबद्दल, त्या विचाराबद्दल आणि वाया गेलेल्या वेळेबद्दल अंतःकरणामध्ये निर्माण होणारा पश्चात्ताप,
अनुताप हे महत्त्वाचं आहे. आणि अनुतापाकरता आपण चतुश्लोकी भागवत बघू नका. मी आपल्याला आता दुसरा संदर्भ देतोय. अनुताप म्हणजे काय आहे हे जर आपल्याला कळायचं असेल तर त्याच्याकरता नाथ महाराजांचं चिरंजीव पद बघा. म्हणजे आपल्याला अनुताप म्हणजे काय हे लक्षात येईल. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये अनुतापाचं विशेष विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं. अनुताप करावा, अनुताप झाला पाहिजे. मग ब्रह्मदेवाला अनुताप झाला. काय वेळ वाया घालवला आपण, आधीच का नाही लक्षात आलं. बऱ्याच वेळेला असंच होतं, वेळ निघून गेल्यानंतर माणसाचे डोळे उघडतात आणि मग वाटायला लागतं अरे आत्ता आपल्याला हे कळायला लागलं आहे. आणि विनाकारणच आपलं आत्तापर्यंतचे 50-60 वर्ष तशीच वाया गेली. ना ज्ञानेश्वरी, ना गाथा, ना हरिपाठ, ना नामस्मरण, अशीच वाया गेली. काय केलं आपण आत्तापर्यंत. तुकोबारायांचं वचन आहे, नाही ऐकिले गायिले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. एवढंच आत्तापर्यंत आपण करत आलो ना, वेळ वाया गेला ना. मग आता इथून तरी वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. कारण काय असतं, विषयांतर होईल थोडंसं, पण प्रपंचाची एक वेळ ठरलेली असते, परमार्थाला वेळ नाही. प्रपंच करायची वेळ आहे, लग्न करायचं आहे, एका वेळेत करावं. 28-29 जास्तीत जास्त, आता काय 35पर्यंत गेलं, ठीक आहे तेवढ्यापर्यंत. पण तेवढ्या वयामध्ये लग्न व्हावं उचित आहे. 70-80 वर्ष झाले मग उजाडलं, अरे लग्न राहिलं आता करूया, काय उपयोग आहे त्याचा. संसाराची वेळ निघून गेली ना, प्रपंचाची वेळ निघून गेली. जोपर्यंत दात आहे तोपर्यंत चणे खाता येतात. दात पडून गेल्यानंतर आता मी चणे खातो म्हटल्यात काही तात्पर्य नसतं, वेळ निघून जाते. तशी परमार्थाची वेळ आयुष्यातली कधीच जात नाही, कधीच नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जरी आम्हाला वाटलं की आता परमार्थ करावा, तरी राम एवढं म्हणून तरी प्राण सोडण्याची आपल्याला व्यवस्था देवानी करून दिलेली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीसुद्धा परमार्थ करता येतो, पण प्रपंच करता येत नाही. अनुताप झाला, वेळ वाया गेला, पण आता वेळ वाया जाऊ द्यायचा नाही. ब्रह्मदेवाला अनुताप झाला आणि ब्रह्मदेवानी आपलं तप अधिक जास्त कठोर केलं. नाथ महाराजांनी पुन्हा तपाचं विशेष वर्णन आपल्याला या भागवतामध्ये करून दिलं, चतुश्लोकी भागवतामध्ये. मग तप म्हणजे नेमकं काय आहे याच्याकरता नाथ महाराजांनी तरी 8-10 ओव्या खर्च केल्या आहेत की तप म्हणजे काय हे आपल्याला कळालं पाहिजे. दृष्टांतानं नाथ महाराजांनी आपल्याला हे सांगितलं. तपाचा विचार, तप अधिक दृढ केलं. तपानं काय होतं, तपानं काय होतं, अनुताप निर्माण होणं आणि अनुतापानं चित्ताची शुद्धी होणं. याचा विचार कोणत्या अर्थाने करावा नाथ महाराजांनी फार गोड संगती लावून दिली. काय खरं म्हणजे चतुश्लोकी भागवतावर आपण बोलणं, 3 दिवस आपण बोललो, याला तेवढं महत्त्व नाही आहे. मी सांगतो थोडंसं स्पष्ट. चतुश्लोकी भागवतावर 3 दिवस आपण बोललो, याला एवढं महत्त्व नाही आहे. त्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही घरी जाऊन जर चतुश्लोकी भागवत वाचलं तर त्याला प्राप्त होईल. कारण ते इतकं सोपं आहे ना, याच्यावर प्रवचन करण्याची गरजच नाही आहे. इतकं नाथ महाराजांनी मोकळं करून दिलं आहे आपल्याला, मोकळं करून. तुम्ही वाचत नाही म्हणून माझ्यासारख्याला किंमत येते हो. काय करावं तुम्ही मी खरंच सांगतो, माझे प्रांजळ भावना आहे, प्रामाणिक भावना आहे माझी, मी खरंच सांगतो. ज्या दिवशी आपल्या समाजाला कीर्तन आणि प्रवचनकारांची गरज राहणार नाही ना, त्या दिवशी आपला समाज विचारानं परिपूर्ण झाला असं समजा. आमची गरजच नाही आहे. जर तुम्ही वाचून समजून घ्याल ना, तर आमच्यासारख्यांची गरजच नाही आहे. आणि आमची गरज संपणं याच्यातच मला वाटतं समाज परिपूर्ण झाला. जोपर्यंत आमची गरज आहे तोपर्यंत समाज कुठेतरी अपूर्ण आहे. समाज कुठेतरी संत वाङ्मयापासून बाजूला चालला आहे. समाज कुठेतरी आपल्या कल्याणाचं वाचन बाजूला टाकतोय. समाज कुठेतरी आपलं चिंतन सोडून गैरमार्गाने चालला आहे. म्हणून आमच्यासारख्यांना किंमत आहे. तुम्ही घरी जाऊन चतुश्लोकी भागवत वाचा. माझी प्रांजळ इच्छा आणि प्रांजळ प्रार्थना पण आहे, तुम्हाला विनंती आहे माझी, तुम्ही वाचा. आणि मग आता आज लगेच वाचू नका, कारण उद्याचं होऊ द्या. माझी आता झालीच आहे, मला आलाच आहे भाव थोडा, तर उद्यापर्यंत राहू द्या. आता काय करू मी तरी, राहू द्या. उद्या गेल्यावर वाचा, जाऊ द्या. उद्या गेल्यावर वाचा. आणि परवाच्या दिवशी तुम्हाला वाटेल की प्रवचन ऐकायला गेलो नसतो तरी चाललं असतं. इतकं सोपं केलं आहे नाथ महाराजांनी, इतकं सोपं, याच्यापेक्षा सोपं कोणी करू शकणार नाही. इतकं सोपं नाथ महाराजांनी केलं. नाथ महाराजांनी याचा विचार करताना आपल्याला सांगितलं
तप तप करा, करूनही फलप्राप्ती होत नाही. मग काहीतरी प्रतिबंध आहे. कुणात प्रतिबंध आहे? तप नावाच्या साधनेत प्रतिबंध आहे का? नाही. कारण भगवंतानी आज्ञा दिली आहे म्हणजे तप साधन परिपूर्ण आहे. बरं, आम्ही करतो आहोत तो करणारा मी अयोग्य आहे का? नाही, कारण मलाच आज्ञा दिली आहे. ज्या अर्थी मला आज्ञा दिली आहे त्या अर्थी ते मीच केलं पाहिजे. साधन बरोबर आहे, करता बरोबर आहे, मग फल का मिळत नाही? प्रतिबंध आहे. साधन आणि फल याच्या जर एकमेकांना प्राप्त होत नसतील, साधन आणि फल हे एकमेकांना प्राप्त होत नसतील तर अडचण कर्त्यामध्ये मानलीच पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. मग आपल्यात काय अडचण आहे? म्हणे आपल्या ठिकाणी अहंकार आहे. आपण 1000 वर्ष शोध घेतलाय. तपानं काय होतं? तप तीव्र करा. तपानं काय होतं? तपानं अनुताप होतो. अनुताप म्हणजे काय आहे? आपल्या अंतःकरणातल्या दोषांची जाणीव आहे. अनुताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे काय आहे? मनुष्य म्हणतो मला फार पश्चाताप झाला हो. पश्चाताप म्हणजे काय असतो? पश्चाताप म्हणजे काय? पश्चातापाची 2 अंग असतात, अनुतापाची 2 अंग असतात. नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक अंग असतं आपल्याकडून घडलेल्या दोषांची जाणीव होणं आणि त्या जाणीवेबरोबर ते दोष पुन्हा घडणारच नाहीत याचा अंतःकरणात केलेला निश्चय. जाणीव आणि निश्चय या 2 गोष्टी एकत्रित येणं याला पश्चाताप म्हणतात. नुसती जाणीव होणं हा पश्चाताप नाही आहे आणि नुसताच निश्चय करणं हा पश्चाताप नाही आहे. दोषांच्या जाणीवेसह केलेला निश्चय, तो दोष पुन्हा घडणार नाहीत याचा केलेला निश्चय म्हणजे पश्चाताप असतो, म्हणजे अनुताप असतो. माझ्याकडून चूक झाली आहे, मला कळलं आहे, पण तीच चूक जर पुन्हा झाली तर पश्चातापाला अर्थ नाही आहे. बरं, एखाद्या वेळेला मला वाटलं की अरे हे झालं ते बरोबर नाही, मग माणूस म्हणतं आता इथं हे पुन्हा करायचं नाही आहे. निश्चय झाला आहे पण जाणीव झाली नाही ना दोषांची, तरी चालणार नाही. दोषांच्या जाणीवेसह दोषांची पुनरावृत्ती होऊ नये याचा केलेला निश्चय म्हणजे पश्चाताप. काय प्रतिबंध आला? कोणता दोष निर्माण झाला? आणि ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की आपला अहंकार आपल्याला तपाचं फल प्राप्त होऊ देत नाही. मी साधन करतो. भागवतात विचार आहे, जवळजवळ करावे साधन तव तव रिघे साधनाभिमान. नाथ महाराज बोलतात, भागवतात चिंतन आहे, आपण बघा एकनाथी भागवतात. मनुष्य साधन करतो साध्य प्राप्ती करता, पण बऱ्याच वेळेला असं होतं की मनुष्य साधन करताना त्या साधनेचाच एक अहंकार त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. मनुष्य सत्कर्म करेल, कदाचित सत्कर्माचा अहंकार निर्माण होईल. मनुष्य ज्ञान मार्गाने जाईल, माझ्यासारखा ज्ञानी कोण आहे असं वाटेल. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे, तुकोबाराय बोलतात. तसं ज्ञानाचा अहंकार निर्माण होईल. भेटणारी माणसं सांगतात, आपल्यालाही अनेक वेळेला भेटली असतील, आम्हालाही भेटतात, आणि माणसं सांगतात महाराज 40 वर्ष झाली वारी चालू आहे. कशा करता? का शास्त्राचे आत्मकृतम पुण्यम व्रथानपरी कीर्तयेत असं शास्त्राचं वचन आहे. आपण केलेलं पुण्य माणसांनी बोलून दाखवू नये. का बाबा? कारण पुण्य बोलून दाखवण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून ते पुण्य निघून जात असतं. याच्याकरता पुण्य जर केलं असेल तर तोंड उघडू नये, आणि जो तोंड उघडतो त्यांनी पुण्य केलेलं नसतं, असा त्याचा सरळ व्यतिरेकात्मक अर्थ होतो. याच्याकरता अहंकार निर्माण होतो, साधनेचा अहंकार निर्माण होतो. साधनेचा अहंकार निर्माण झाला, मग काय करावं? तपाने तो अहंकार निवृत्त होतो. तप काय करत नाही? महाभारतामध्ये तपाचं खूप विस्तारानं वर्णन आलंय. पाप निवृत्ती तपाने होते, अहंकार निवृत्ती तपाने होते, दोषांची जाणीव तपाने होते, त्या दोषांची पुनरावृत्ती होऊ नये याचा निश्चय तपाने होतो. अहंकार हा फार मोठा प्रतिबंध म्हणून सांगितला गेला. वेदांत दृष्टीने अहंकार अज्ञानाचा परिणाम आहेच आहे, प्रश्न नाही. पण अध्यासाचा विचार करत असताना अहंकाराला कार्याध्यासही मानलं गेलं आहे आणि कारणाध्यासही मानला गेला आहे. अविद्या हे कारण मानलं तर अहंकार कार्याध्यास आहे. आणि माणसाच्या अहंकारातून निर्माण होणारी ममता, हा ममत्व भाव, याला जर कार्य मानलं तर या ममत्वाला निर्माण करणारा अहंकार हा कारणाध्यास आहे. वेदांतांनी दोन्ही अंगांनी चिंतन केलं आहे.
अहंकार त्रासदायक ठरतो. किती त्रासदायक, कसा त्रासदायक याची अनेक उदाहरणं नेहमी सांगितली जातात. मला अहंकारावर बोलायचंच नाही आहे. अहम या पदाचा विपरीत अर्थ माणसाला कळाला की जो निर्माण होतो त्याला अहंकार असं म्हणतात. अहमची जाणीव विपरीत रूपानं होणं ही अहंकाराची निर्मिती आहे. अहम हा काय आहे हे लक्षात आलं की अहंकार राहत नाही. मी म्हणजे परब्रह्म हे ज्याला कळतं त्याला अहंकार नाही आहे. मी म्हणजे देह हे ज्याला कळतं त्याला अहंकार आहे. मी म्हणजे इंद्रिय हे ज्याला कळतं तो अहंकार आहे. मी म्हणजे माझं अंतःकरण असं ज्याला वाटतं त्याला अहंकार आहे. अहंकार फार मोठा प्रतिबंध मानला गेला. 18व्या अध्याय भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला एका क्रमयोगाचा विचार बोलून दाखवला आहे. त्या क्रमयोगामध्ये बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष विदस्य च विविक्तसेवी लघ्वाशी यत वाक्काय मानसा हे झालं ना सगळं. आणि हे सगळं सांगून त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रतिबंधाचा विचार करत असताना भगवद्गीतेने शेवटी सांगितलं अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूयाय कल्पते इथपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला हे सगळं विमुच्य हे सगळं सोडावं लागेल. काय काय सोडतात त्याच्यातला पहिला शब्द गीतेने वापरला अहंकारम. अहंकार का बाबा? ज्ञानोबारायांनी याच्यावर भाष्य करताना त्या श्लोकाच्या खालची पहिली ओवी आपण पहा. ज्ञानोबारायांनी तिथं सांगितलं तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. देहाहंकार हा पहिला प्रतिबंध असतो. तो निवृत्त झाल्याशिवाय पुढं जाता येत नाही. मला काही कळत नाही हे मानल्याशिवाय माणसाची साधना प्रामाणिक होऊ शकत नाही. मला सगळंच कळतं असं वाटणारा मनुष्य शुद्ध साधना करू शकत नाही. मला काही कळत नाही असं म्हणून जो साधनेमध्ये प्रवृत्त होतो ना त्याची साधना प्रामाणिक होते. अहंकार गेला पाहिजे. ब्रह्मदेवाच्या मनामध्ये हा विचार आला आपण अजून एक घालवलं पाहिजे. अहंकार जावा, क्रोध जावा, काम जावा याच्याकरता तप अजून तीव्र करा. मग त्यांनी कामक्रोधाच्या निरसनाकरता तपाचा आरंभ केला. आता ब्रह्मदेवाचं हे जे तप आहे ना ते तप 2 टप्प्यावर झालंय. पहिला टप्पा निर्माण झाला विचारानं तो म्हणजे कामक्रोधाधिक विकारांच्या निवृत्तीकरता अनुतापयुक्त अंतःकरणानं केलेलं तप हा तपाचा पहिला भाग आहे. आणि अशा तपानं जेव्हा या कामक्रोधाधिक विकारांची निवृत्ती होईल त्यावेळेला परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीकरता केलेलं तप हा तपाचा दुसरा टप्पा झाला. असे 2 विभाग ब्रह्मदेवाच्या तपामध्ये झाले. नाथ महाराजांनी त्याचा विस्तार केला. आणि असं तप झाल्यानंतर ब्रह्मदेवामध्ये परिवर्तन झालं. अंतर्बाह्य तो ब्रह्मदेव बदलून गेला. जे विकार होते ते निवृत्त झाले. अंतःकरणामध्ये नम्रता आली, गुण आले, प्रांजळपण आलं. अंतःकरणामध्ये थोडीशी मृदुता आली. जे ताठपणा होता, जो अहंकार होता, जो काम होता, मी मोठा अहंकार वाटत होता, हे सगळं हळूहळू निवृत्त झालं तपानं. आणि ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये परब्रह्म प्राप्तीकरता ज्या गुणांची आवश्यकता असते त्या गुणांचा प्रादुर्भाव झाला. त्याच्याने ब्रह्मदेव अंतर्बाह्य बदलून गेला. काय आहे थोडंसं विषयांतर होईल, मी पुन्हा करतो, आवश्यक वाटतं म्हणून करतो. आपण परमार्थ करणारी माणसं आहोत. आपण परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो याचा कधीतरी मागोवा घेण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. मी पारमार्थिक आहे असं म्हणून घेताना आपल्याला आनंद वाटतो. बरोबर आहे, मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, मी पारमार्थिक आहे, मी परमार्थ करतो असं आपण म्हणतो. पण एखाद्याने जर आपल्याला विचारलं की तू परमार्थ करतोस म्हणजे नेमकं काय करतोस तर त्याचं उत्तर आपल्याजवळ असलं पाहिजे. काय उत्तर आहे आपल्याजवळ? आम्ही परमार्थ करणारी माणसं आहोत. काय करतो काय? मी परमार्थ करतो म्हणजे काय करतो? मी ज्ञानेश्वरी वाचतो हा परमार्थ आहे का? मी देवळात जातो आणि देवाच्या रोज पाया पडल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाही हा परमार्थ आहे का? मी एखाद्यावर काही उपकार करतो हा परमार्थ आहे का? मी जपमाळ घेऊन देवासमोर तासनतास बसतो हा परमार्थ आहे का? मी देवपूजा खूप मन लावून करतो, 2-2 तास माझे देवपूजेमध्ये जातात असं माणूस अभिमानानं सांगतो. माझी देवपूजा ना मी 2 तास काही करत नाही, फक्त माझी देवपूजा चालू असते.
म्हणजे परमार्थ आहे का? आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं आम्ही प्रवचन ऐकतो म्हणजे परमार्थ करतोय का? आम्ही नामस्मरण करतोय म्हणजे परमार्थ करतोय का? काय नेमकं काय उत्तर आहे आपल्याजवळ? आम्ही परमार्थ करणारी माणसं आहोत. या विधानात मला वाटत नाही काही चूक आहे म्हणून. बरोबर आहे ना? आम्ही परमार्थ करणारे आहोत. बरोबर आहे ना? बरोबर आहे. हो म्हणा, मला बरं वाटत. हां, मग परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? याचं उत्तर काय? आम्हाला माहीत नाही. आम्ही परमार्थ करतोय म्हणजे नेमकं काय करतोय. आम्हाला मी प्रवचन करतो, पारमार्थिक माणूस आहे. अहो प्रवचन करतात. अहो प्रवचन करणारा पारमार्थिक कधीपासून झाला? माझं प्रवचन 2 तासापुरतं आहे, त्याच्यानंतर उरलेले 22 तास माझं काय चाललंय? हा माझ्या परमार्थाचा भाग असू शकत नाही? असू शकतो का नाही? असला पाहिजे, जाऊ द्या, असू शकतो, जाऊ द्या, असला पाहिजे का नाही? मी जर पारमार्थिक आहे तर मी 2 तासाचा पारमार्थिक आहे का मी 24 तासाचा पारमार्थिक आहे? हे लक्षात आलं पाहिजे की नाही? म्हणजे मी पारमार्थिक आहे 2 तासापुरता. अरे हे काय नाटक चाललंय का? नाटकामध्ये 3 तासापुरता मी राजा झालो, नाटकामध्ये मी 2 तासापुरता नारद झालो, म्हणजे काय मी आयुष्यभर नारद आहे का? मी 2 तासापुरता नारद झालोय, उरलेले 22 तास मी हातामध्ये बिड्या घेऊन फुंकतोच आहे. उरलेले 22 तास माझ्या तोंडातून शिवीच बाहेर पडते. उरलेले 22 तास मी काहीतरी क्रोधानं बोलतोच आहे. माझा परमार्थ नेमका कशाचा आहे? परमार्थ करतो म्हणजे नेमका काय करतो? त्याचं उत्तर आपल्याला संत वाङ्मयामध्ये शोधलं पाहिजे. आणि या अर्थाने अशा पद्धतीने आपल्याला हे संत महात्मे आपल्या परमार्थाचा आदर्श अपेक्षित काय आहे परमार्थ म्हणजे त्याची उत्तरं देत असतात. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, हा परमार्थ नाही का? आहे. पण ज्ञानेश्वरी कशाकरता वाचायची आहे? परमार्थाचं बीज कळावं याच्याकरता आहे. मी उपदेश करत नाही आहे आपल्याला, तेवढा माझा अधिकारही नाही आहे. पण नाथ महाराजांनी जे चिंतन केलं की तपाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेव अंतर्बाह्य बदलून गेले, म्हणजे कशाचा परिणाम झाला तो? आम्ही करतो तेही तपच आहे. मी अगदी प्रांजळपणाने सांगू, अहो आपण इमाने इदबारे नोकरी करतो, हे तप नाही आहे? विचार करा बरं. आम्ही इमाने इदबारे नोकरी करतो, हे सुद्धा आमचं तपच आहे. हेतू काय असतील हा भाग वेगळा आहे, पण प्रामाणिकपणाने जी जी क्रिया आमच्याकडून घडते ते तपच ठरेल की नाही? आमचं शरीर झिजवतोय की नाही आम्ही त्या नोकरीमध्ये? आमचा प्राण झिजवतोय की नाही? आमची इंद्रिय झिजवतोय की नाही? झिजवतोय. कशा करता झिजवतोय? काय नाही हो, कुटुंबाला सुख मिळावं म्हणून. मान्य आहे ना? सुखासाठीच चाललं ना. हां, सुखाच्या व्याख्या आमच्या बदलल्या असतील, चुकल्या असतील, पण जे चाललंय ते सुखासाठी आहे ना. आमचं तपच आहे. मग आम्हाला परमार्थ कळाला पाहिजे या तपातून. नोकरीतून परमार्थ कळावा, कळू नये असं नाही आहे, कळला पाहिजे. कळत नाही. मग परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे? ब्रह्मदेव अंतर्बाह्य बदलले तपानं, म्हणजे नेमकं काय झालं? याला परमार्थ म्हणतात. काय आहे परमार्थाचं सूत्र? काय असं आहे? मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी नामस्मरण करतो, मी देवळात जातो, मी तीर्थयात्रा करतो, मी दानधर्म करतो, ही सगळे आमच्या परमार्थाची बहिरंग रूप आहेत. जरा स्पष्ट बोलतो, अधिकारी नाही आहे मी, पण मला जे कळालेलं आहे संत वाङ्मयाच्या अभ्यासातून, चिंतनातून, ते आपल्यासमोर मांडतोय. चुकत असलं तुम्ही सांगा, माझं काही म्हणणं नाही आहे. हे सगळं जे आम्ही करतो ते परमार्थाचं एक बहिरंग रूप झालं. असं आहे की मनुष्य जसा जन्माला येतो त्याच्या कर्माचा परिणाम, मी म्हटलंय सुरुवातीला, थोडंसं विषयांतर होऊ देत, पण हे सांगणं महत्त्वाचं आहे. मी पुन्हा येणार आहे ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सोडत नाही मी उद्यापर्यंत, चिंताच करायची नाही. ब्रह्मदेवालाही सोडत नाही, त्याच्या बापालाही सोडत नाही, कारण त्याचाच उपदेश ऐकायचा आहे आपल्याला, त्यामुळं ते सुटत नाही. पण विषयांतर झालं तर पुन्हा येईन विषयावर.